नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर सोनाली टीचर या कथेचा तिसरा भाग सादर करणार आहे. कथेचा तिसरा भाग सादर करण्याच्या अगोदर मी आपली मनापासून माफी मागतो, कारण यूट्यूबनं सध्या खूपच स्ट्राईक लावलेले आहेत. त्याच्यामुळं अनेक लोकांनी काही कमेंट केल्या, आपली कथा पोस्ट व्हायला उशीर होतो आहे असं मला मॅसेज आले, मेल आले. मी सर्व गोष्टीबद्दल दिलगिरी व्यक्त करून आता आपलं चॅनल पूर्ववत सुरू झालं आहे. आपल्या चॅनलला कुणीतरी हॅक केलेलं होतं, परंतु आता सर्व काही व्यवस्थित झाले. मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घालवता आता मी कथेचा पुढचा तिसरा भाग सादर करत आहे. मी सोनालीच्या घरामध्ये गेल्यानंतर तिला घट्ट मिठीत घेतलं. सोनाली मॅडम आता एकदम खुश झाली होती. तिलासुद्धा मी खूप आवडत होतो हे तिनं सर्व काही स्वतःच्या तोंडानं कबूल केलं होतं. आता ती शांत होती आणि ती माझ्या एकदम घट्ट मिठीमध्ये राहून माझ्या शरीराचा आस्वाद घेत होती. मलासुद्धा तिचं शरीर चापचायला खूपच मजा येऊ लागली. जेव्हा ती माझ्याकडून उलट दिशेला फिरली आणि मी तिला घट्ट पकडलं, तेव्हा तिचा नको तो अवयव माझ्या हातामध्ये आला होता. तिचे ते गोळे माझ्या हातात आले होते. या अगोदरच्या भागात मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही गेस करून बघा मी तिचं काय पकडलं असेल. तिचे मोठे मोठे गोळे माझ्या अगदी सहज हातात आली आणि मी हळूहळू त्यांच्यासोबत खेळायला सुरुवात केली. त्यांच्यासोबत खेळत असताना मला खूप मजा येत होती. मी खूप मस्तीला आलो होतो. जेवढा मी मस्तीला आलो होतो, तेवढीच सोनाली टीचरसुद्धा मस्तीला आली होती. आता कितीतरी दिवसापासून ती अशा गोष्टीपासून वंचित होती. तिला पण खूप मस्ती करावी असं वाटत असावं. ती एकदम मनापासून सर्व काही मला द्यायला तयार झाली होती. मित्रांनो, तिने मला घरी बोलवलं होतं, याच्यावरूनच मला समजायला पाहिजे होतं तिच्या मनात काय आहे. मी एकतर माझे उनाड आणि टुक्कार मित्र घेऊन तिच्याकडे जायला नाही पाहिजे होतं, परंतु आता जे काही झालं ती चूक तर आता परत मला सुधारायची होती आणि ती चूक मला परत करायची पण नव्हती. मी हळूवारपणे माझे ओठ सोनालीच्या मानेवर चिटकवू लागलो. तिला पाठीमागून मी आता गरम करू लागलो. जशी सोनाली माझ्या शरीराचा स्पर्श होऊ लागला तशी तशी ती जास्त उत्तेजित होऊ लागली. ती हळूवारपणे माझ्यासोबत बोलत होती. राजेश, तुझ्याकडून असं काही होईल अशी अपेक्षा मला वाटलीच नव्हती. तू अगदी एकटा येशील आणि आपल्या दोघांमध्ये सर्व काही व्यवस्थितपणे होईल असं मला वाटलं होतं, परंतु तू तुझ्या तशा बिनाकामाच्या मित्रांना सोबत घेऊन आलास आणि नाही तो कुठं ना वेगळाच होऊन बसला. मी म्हणालो, मॅडम, माझ्याकडून जी काही चूक झाली ना त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली आहे आणि आता तीच गोष्ट परत परत बोलून तुम्ही कशाला तुमचा पण आणि माझा पण कशाला टाईम वेस्ट करत आहात. जे काही झालं आहे ते सोडून द्या आणि पुढं काय करायचं ते पुढचा प्लॅन व्यवस्थितपणे ठरवा. मग ती मला म्हणाली, ठीक आहे, तू जे काही करत आहेस ना त्याच्यातून मला खूप समाधान मिळत आहे, खूप सुख मिळत आहे मला. मी म्हणालो, खरंच का? ती म्हणाली, अरे मी खरंच म्हणते. आणि हो, एक गोष्ट तुला विचारू का? आता मला माहीत होतं ती मला काय विचारणार आहे. मित्रांनो, ही गोष्ट प्रत्येक मुलगी, प्रत्येक स्त्री, प्रत्येक पुरुषाला विचारते की ती गोष्ट काय विचारणार असेल हे तुम्ही पण समजून गेला असेल. आता ती विचारून काय विचारणार? तुझं या अगोदर कोणासोबत झालं आहे का? काही आहे का तुझं कोणासोबत? तुला यातलं काही माहिती आहे का? हेच ती विचारणार. याच्यापेक्षा ती जास्त तर निश्चितच काही विचारणार नव्हती. हे मला पण एकदम परफेक्टपणे माहीत होतं. मग मी एकदम अल्लड बनत मी तिला म्हणालो, मॅडम, तुम्हाला काय विचारायचं आहे ते विचारा. मग ती हळूवारपणे तिनं तो नेहमीचाच प्रश्न केला, जो प्रश्न मला आत्तापर्यंत अनेक स्त्रियांनी, अनेक मुलींनी केला होता. ती मला सरळ सांगली, याच्या अगोदर तू कधी कोणाला काही केलं आहेस का? मी म्हणालो, म्हणजे काही केलं आहेस का म्हणजे? मग ती लगेच मला म्हणाली, राजेश, काय एड घेऊन पेडगावला जात आहेस? मी म्हणालो, अहो मॅम, तुम्हाला काय विचारायचं आहे ते स्पष्ट विचारा ना. मला नाही समजलं. तुम्हाला काय विचारायचं आहे मला सुचलंच नाही, मला समजत नाही. मग ती मला म्हणाली, अरे आत्ता तू माझ्यासोबत जे काही करत आहेस ते याच्या अगोदर कोणासोबत केलंस का? मी लगेचच माझं तिला सोडून दिलो आणि माझा हात स्वतःच्या ओठावर ठेवला आणि म्हणालो, अरे बापरे, असलं मला कधी कुठं करायला मिळालंच नाही. मी हे सर्व काही चित्रपटामध्ये बघूनच करतो आहे आणि ही माझी पहिलीच वेळ आहे. आता पोरींना किंवा महिलेला जर आपल्या पट्ट्यामध्ये जर घ्यायचं म्हणलं तर हा शब्द खूप प्रभावी असतो. याच्या अगोदर माझं काही झालंच नाही आणि ही माझी पहिलीच वेळ आहे हेच सांगायचं. हे माझं तर एकदम ठरलेलंच होतं. त्याच्यामुळं मी ह्याच अस्त्राचा इथंसुद्धा वापर केला आणि मी इतर स्त्रियांप्रमाणे मॅडमलासुद्धा म्हणालो, याच्या अगोदर मी कधी कुठं काही केलंच नाही. ही माझी पहिलीच वेळ आहे. आता तिनंसुद्धा एकदम बिनधास्तपणे माझ्यावर विश्वास ठेवला. तसं जर बघितलं तर आजकालची पोरं खूपच चतुर असतात हे तिला माहीत होतं, परंतु तिलासुद्धा ते सुख पाहिजे होतं. त्याच्यामुळं ती लगेच बिनधास्तपणे मला म्हणाली, राजेश,
आता पुढचं पण चालू कर ना. मी म्हणालो, मॅडम पुढं काय करतात मला खरंच माहीत नाही हो. मग तिनं मला घट्ट मिठीत घेतलं आणि तिनं तिचे ओठ माझ्या ओठावर टेकवले. माझ्या ओठाचं ती एकदम मस्तपणे रसपान करू लागली आणि मला म्हणाली, माझ्या जिभेचा पण तू स्वाद घ्यायला सुरुवात कर ना. मी म्हणालो, मॅडम ते कसं करतात मला खरंच माहीत नाही. मग ती मला म्हणाली, तू तुझी जीभ बाहेर काढ, मी माझी जीभ बाहेर काढते. मी जसं करते ना तसंच तू पण माझ्यासोबत कर. मी म्हणालो, ठीक आहे. आता आमच्या दोघांची जीभ एकमेकाच्या जिभेला चिटकत होती. आम्ही दोघे पण एकमेकाचा स्वाद घेऊ लागलो होतो. मला खूपच भारी आणि एकदम मस्त वाटू लागलं होतं. एकदम तरुण आणि जवान होती ती. सोनाली जेवढी सुंदर होती तेवढीच तिची जवानीसुद्धा एकदम मस्त होती. तिची ती भरलेली जवानी बघून माझासुद्धा सोन्या आता उड्या मारू लागला होता. त्याला पुढचा कार्यक्रम कधी एकदा करावा की असं इतका तो उतावीळ झाला होता. मला सर्व गोष्टी एकदम कंट्रोलच्या बाहेर जात होत्या, परंतु माझ्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी होती. त्याच्यामुळं मी थोडंसं सबरीनं घ्यायचं ठरवलं. नेहमीप्रमाणे मी त्याच्यासोबत अगदी हळूवारपणे आणि एकदम टप्प्याटप्प्याने खेळू लागलो. जेवढा खेळ एकदम माझा रिलॅक्समध्ये होणार होता ना, तेवढीच मजा पण मस्त येणार होती. आणि जेवढी मी जास्त गडबड करणार होतो तेवढा खेळ लवकर संपणार होता. मला एवढी काही गडबड नव्हती. एकतर तिथं कुणी यायची भीती नव्हती आणि तिच्याकडून पण काही घाई गडबड नव्हती. आमच्या दोघांकडे पण भरपूर वेळ होता. सोनाली मॅडमनं एकदम मस्त आंघोळ केली होती. तिने एकदम माझ्या आवडीचा परफ्यूम मारला होता. तिने सर्व काही एकदम व्यवस्थितपणे स्वतःला सजवलं होतं. नटून थटून ती बसली होती. त्याच्यामुळं जणू की ती स्वर्गाची अप्सराच वाटत होती. मी परत तिथंच फिरून येईन असं तिला वाटलं पण नसावं आणि कदाचित तिला वाटलं पण असावं की मी परत येईन. आता शेवटी ती एक नारच होती ना. तिच्या मनामधल्या इच्छा, तिच्या भावना, त्या गोष्टीला ती आवर घालू शकत नव्हती. किती दिवसापासून उपाशी होती मला माहीत नाही आणि याच्या अगोदर तिनं हा खेळ कधी खेळला होता की नाही ते पण मला माहीत नाही. आता ज्यावेळेला आमचा झापूक झोपूकचा खेळ चालू होणार होता ना, त्याच वेळेला माझ्या थोडंसं लक्षात आलं असतं. मित्रांनो, खरं जर सांगायचं म्हणलं तर या झापूक झोपूकच्या खेळामध्ये याच्या अगोदर खेळलेली आहे किंवा नाही हे एवढं म्हणावं तेवढं काही परफेक्टपणे सांगता येत नाही. फक्त तिच्या स्टाईलवरून, तिच्या अनुभवावरून आपण थोडा बहुत अंदाज लावू शकतो. परंतु एखादी जर चतुर स्त्री असेल ना, तर तिचा अगोदर झाला आहे की नाही ती कधीच कोणाला कळू देत नाही आणि ती पण आपल्याप्रमाणेच आपल्याला गोल गोल फिरवत असते. माझं याच्या अगोदर काही झालंच नाही, ही माझी पहिलीच वेळ आहे असं तीसुद्धा आपल्याला ठणकावून सांगू शकते. आता आपल्याला तिच्या निजी जिंदगीशी काही देणं घेणं नव्हतं. याच्या अगोदर तिचं झालं असेल किंवा नसेल, मला काय करायचं होतं. थोडंच मी तिच्यासोबत लग्न करणार होतो आणि थोडंच मला तिला घरी घेऊन यायचं होतं. त्याच्यामुळं मी बाकीचा काही विचार केलाच नाही. आता जे काही मिळते ना ते एकदम ओरबडून घ्यायचं, एकदम पैकी तिला पण सुख द्यायचं आणि आपण पण सुखी व्हायचं असा कानमंत्र घेऊन मी पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. हळूहळू मी माझा हात तिच्या पूर्ण शरीरावरून फिरवू लागलो. आमच्या दोघांच्या शरीराची गरमी आता हळूहळू वाढू लागली होती. मित्रांनो, आगीजवळ लोणी गेलं की ते आपोआप वितळतंच. वितळ म्हणण्याची काही गरज लागत नाही. अशाच प्रकारे सोनाली मॅडमसुद्धा आता माझ्या बाहुपाशात येऊन एकदम मदमस्तपणे विरघळू लागली होती. तिचा स्वतः सुटू लागला होता. ती हळूहळू माझ्या एकदम बाहुपाशामध्ये विलीन होऊन जात होती. मी तिच्या गोऱ्या गुबगुबीत आणि एकदम गोलमटोल शरीरावरून पूर्णपणे हात फिरवून एकदम तिला मदमस्त करत होतो. तिला एकदम परफेक्टपणे तापवायचा मी प्रयत्न करत होतो आणि तिला मात्र वाटत होतं की मला काही माहीतच नाही. मग ती हळूवारपणे आता हळूहळू तापू लागली होती. शेवटच्या स्टेपला जेव्हा ती आली तेव्हा तिला आता कंट्रोल होत नव्हतं, तिला सहनच होत नव्हतं. कधी एकदा झापूक झुपूकचा खेळ चालू होतो की असं तिला वाटत होतं. मग ती हळूच मला म्हणाली, अरे राजेश, आता किती वेळ हातच फिरवत बसणार आहेस. मग मी मुद्दामच तिला म्हणालो, मॅडम पुढं काय असते मला सांगा ना. मग ती मला म्हणाली, चल बेडवर, मी तुला शिकवते सर्व काही. मी म्हणालो, वर गेल्यानंतर काय, इथंच शिकवा ना. ती हसू लागली आणि मला म्हणाली, काय यार, आता तुला हे पण सर्व काही मलाच सांगावं लागेल, खूपच अवघड आहे. मी चुकीच्या व्यक्तीला पसंत केलं आहे की काय असं वाटतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला खूप आनंद वाटतोय. मी म्हणालो, म्हणजे तुम्हाला दुःख पण होतंय आणि आनंद पण वाटतोय, असं का हो मॅडम. तशी ती मला म्हणाली, अरे तुला कसलाच अनुभव नाही ना, तुला काहीच माहीत नाही, सर्व काही मलाच करावं लागेल, त्याच्यामुळं मला थोडंसं दुःख होतं आहे. मग मी लगेच म्हणालो, आणि मॅडम दुःख तर होतं आहे आणि आनंद कशामुळे होते मग तुम्हाला. तशी ती लगेच मला म्हणाली, तुझी जी ही पहिलीच वेळ आहे ना, त्याच्यामुळं अशा कच्च्या कवळ्या मुलांसोबत खेळायला खूपच मजा येते. त्यांना एकतर काही माहीतच नसतं आणि त्यांचं पाणी काही सांडतच नाही. किती वेळ पण ठोकलं तरी काही फरक पडत नाही. खूप ताकद असते तुझ्यासारख्या मुलांमध्ये. मग मी म्हणालो, म्हणजे मॅडम याच्या अगोदर पण तुम्ही कोणासोबत केला आहात का.
तशी ती मला म्हणाली, "छे छे, नाही रे, माझी एक शैला नावाची मैत्रीण आहे. तिची ही खूप खासियतच आहे की ती नेहमी नवीन नवीन मुलांना बोलवते आणि त्यांच्यासोबत हा कार्यक्रम करत असते." मी म्हणालो, "म्हणजे कसला कार्यक्रम?" ती मला म्हणाली, "तुला नाही कळायचं, मी शिकवते ना सर्व काही तुला, चल तू पलंगावर." मी म्हणालो, "ठीक आहे, चला मग." तिनं मला हळूच पलंगावर ढकललं आणि ती स्वतः माझ्या अंगावर पडली. आता ती माझ्या अंगावर कपडे असतानासुद्धा माझ्या अंगावर वरूनच एकदम रेटू लागली, मला दाबू लागली. माझ्या सर्व अंगावरती रेलमटेल करत होती. माझ्या सगळ्या शरीराला ती आता चोळू लागली होती. सगळ्या शरीरावरून ती एकदम मस्तपैकी हात फिरून घेती. माझ्या तोंडात तर ती तोंड घालून अक्षरशः तोंडाचा माझ्या भुगा करत होती. माझ्या तिच्या जिभेचा स्पर्श होत होता. एक ना अनेक गोष्टी ती माझ्यासोबत करत होती. आता मला सर्व काही माहीत होतं, परंतु मला काही समजतच नाही. असंच एकदम रोल घेतला होता आणि हा रोल मी शेवटपर्यंत टिकवणार होतो. तिनं खूप प्रयत्न केला माझ्याकडून काही निघतं का बघायचा, परंतु मला काही माहीतच नाही असंच तिला दाखवत होतो. मग शेवटच्या स्टेपला ती मला म्हणाली, "राजेश, तुझे कपडे काढ." तसं मी म्हणालो, "मॅडम, मला खूप लाज वाटते. नको बाबा, मी नाही कपडे काढणार." तशी ती मला म्हणाली, "अरे, मी लाजायला पाहिजे तर मी तुला म्हणते कपडे काढ आणि तू मात्र लाजतोयस. इथं मी लाजायला पाहिजे तर इथं उलटं होते. माझी जागा तू घेतलास आणि तुझी जागा मी घेते." मी म्हणालो, "मॅडम, खरंच मला खूप लाज वाटते. माझे कपडे मी काढणार नाही." मग ती मला म्हणाली, "थांब, मी अगोदर माझे कपडे काढते." मी म्हणालो, "अरे बापरे, असं तर काही करूच नका. थांबा, मी डोळे बंद करतो आणि तुम्ही तिकडे तोंड करून कपडे काढा." ती म्हणाली, "वेडाबिडा झालास की काय यार? अरे तुला मी मस्त मजा द्यायचा प्रयत्न करते आणि तू मात्र खूप घाबरतोयस. हे काही बरोबर नाही बघ." मी म्हणालो, "म्हणजे कपडे काढल्यानंतर कुठं मजा येते का?" ती मला म्हणाली, "तुला झापूक झुपूकचा खेळ माहीत आहे का?" मी म्हणालो, "छे, ते काय असते?" मग ती मला म्हणाली, "म्हणूनच मी तुला सांगते, तू तुझ्या अंगावरचे कपडे काढ. मी तुला झापूक झुपूकचा खेळ शिकवते." मी म्हणालो, "मॅडम, हा खेळ तर मी कधी ऐकला पण नाही आणि कधी खेळला पण नाही. कसा असतो तो? शेतात जावं लागतं की घराच्या बाहेर खेळावं लागतं की छतावर असतो?" ती मला म्हणाली, "हा झापूक झुपूकचा खेळ असतो ना, हा बेडरूममध्ये खेळायचा असतो आणि पलंगावर करायचा असतो. अंगावरचे सगळे कपडे काढून टाकावे लागतात, तरच हा झापूक झुपूकचा खेळ करता येतो." मी म्हणालो, "ह्याच्यामध्ये काय असते? किती खेळाडू असतात आणि किती वेळ चालतो हा खेळ?" ती मला म्हणाली, "तुला सर्व काही शिकवते मी, परंतु तू अगोदर तुझे कपडे काढून टाक." आता मात्र तिला काय बोलावं मला काही सुचत नव्हतं. मी एकदम मुद्दाम मला काही समजत नाही असं तिला दाखवत होतो. बराच वेळ ती माझ्यासोबत बहस करत होती आणि मी मात्र लाजल्याचं नाटक करत होतो. शेवटी मी तिला म्हणालो, "मॅडम, मी एका अटीवर कपडे काढायला तयार आहे." ती खूप खुश झाली आणि मला म्हणाली, "तुझी जी काही अट असेल ना ती मला मान्य आहे, परंतु तू चटकन कपडे काढून टाक. आता मला दम धरवत नाही रे, मला कर शांत आता एकदा." मी म्हणालो, "अरे, आता मी कपडे काढल्यानंतर तुम्ही कसं शांत होणार राव? हे काय करायला लावताय की काही मला काही समजत नाही बघा." ती मला म्हणाली, "काय राजेश, हे काही बरोबर नाही बघ. मी तुला सांगते परंतु काढ ना कपडे लवकर." मी म्हणालो, "मॅडम, हा झापूक झुपूकचा खेळ आपल्याच्या नाही होणार. तुम्ही काय बोलतायत की मला काही सुचतच नाही." मग ती मला म्हणाली, "सांग सांग तुझी काय अट आहे ती? तू म्हणलास ना कपडे काढतो परंतु एका अटीवर. ती सांग तुझी काय अट आहे ती?" मग मी म्हणालो, "ती अगोदर लाईट बंद करा." तिनं स्वतःचा हात कपाळावर मारून घेतला आणि म्हणाली, "काय बाबा, अरे मी लाजायला पाहिजे तर तू माझ्यापेक्षा तूच जास्त लाजत आहेस. हे काही योग्य नाही बघ. एवढं लाजायचं असतं का कुठं?" मी म्हणालो, "मॅडम, मी आत्तापर्यंत कधी कुठं कपडे काढलेच नाहीत. मी घरामध्ये सुद्धा एकांतात असलो तरच कपडे काढतो आणि घरच्यासमोर मला कपडे काढायला खूप लाज वाटते." ती म्हणाली, "अरे तसे कपडे काढायचे नाहीत, तुला पूर्ण कपडे काढायचे आहेत. तू नुसतं शर्ट आणि पॅन्टच काढशील. आतलं बनियन पण काढायचं आहे आणि खालचे अंडरवेअर पण काढून टाकायचे." मी म्हणालो, "छे रे बाबा, मग तर ते अंधारात पण काढणार नाही. आपल्याला खूप लाज वाटते." मॅडम म्हणाली, "मग तुला झापूक झुपूकचा खेळ करायचा नाही का?" मी म्हणालो, "हो, करायचं तर आहे ना. मग काढ कपडे गपचिप." मी म्हणालो, "ठीक आहे बाबा, तुम्ही खूपच हट्टी आहात आणि खूप जिद्दी आहात. करा ती लाईट बंद." मग मॅडम उठली आणि नाईलाजानं तिने लाईट बंद केली. लाईट बंद केल्यानंतर मी माझ्या अंगावरचे हळूहळू कपडे काढू लागलो. तशी सोनाली मॅडम मला म्हणाली, "अरे राजेश, इतका उशीर असतो का? काढ ना लवकर." मी ठीक आहे असं म्हणून लवकर लवकर माझ्या अंगावरचे कपडे काढून बाजूला ठेवले. जसं माझ्या अंगावरचे कपडे काढले तसं सोनालीसुद्धा तिच्या अंगावरचे कपडे उतरवत होती. तिने तिच्या अंगावरचे कपडे काढून बाजूला ठेवले आणि तिने मला घट्ट मिठीत घेतलं. आता आमच्या दोघांच्या पण शरीरावर कसलेच कपडे नव्हते. आमच्या दोघांची गर्म शरीरं एकमेकाला चिटकू लागली. ती मला म्हणाली, "राजेश, तुला मजा येते ना?" मी म्हणालो, "कशाची डोंबल्याची मजा? मला खूप लाज वाटते. तुमच्या शरीराचा माझ्या शरीराला जसा स्पर्श होतो ना तसं मला खूप लाज वाटते." तिनं
परत माझ्या तोंडावर तिचे ओठ टेकवले आणि मला म्हणली, "काय राजेश, थांब, मी तुला झापूक झुपूकचा खेळ सुरुवात करायला होते. थांब, जरा दम धर." असं म्हणून तिने मला पलंगावर आडवं केलं. मित्रांनो, मी तिच्या बाजूला एकदम तिला घट्ट चिटकून झोपलो होतो. पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. बाय बाय मित्रांनो, भेटूया लवकरच कथेच्या पुढील भागामध्ये. आता आपली कथा दररोज पोस्ट होत राहणार आहे.